दिनांक 30 जुलै 2025 रोजी तळबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये श्रावणी हॉटेल आहे. त्या रात्री 12:10 त्या हॉटेलसमोर एक लक्झरी बस जेवणासाठी थांबली आणि त्यातून प्रवासी जेवणाकरता खाली उतरले. त्या बसमध्ये एक प्रवासी होते जे कृष्णा कुरिअरचे एम्प्लॉई होते, जे कुरिअर कंपनी कडे आलेलं जे काही सोनं होतं, जवळपास 920 ग्रॅम सोनं, हे घेऊन मुंबईला निघालेले होते. तर त्यांची जी काही बॅग होती ती बॅग चोरांनी ती त्यांच्या हातातून हिसकावून घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. पण त्यावेळेला सहप्रवाशांनी आणि तिथे नजीक असणाऱ्या पेट्रोल पंपच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांनी याच्यामध्ये खूप चांगली भूमिका याच्यामध्ये निभावली आणि त्यातला एक आरोपी जो आहे तो त्यांनी पकडला आणि त्या आरोपीच्या माध्यमातून आपण इतर 5 आरोपींपर्यंत पोहोचलो आणि याच्यामध्ये आता आपण एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि याच्यामध्ये 100% रिकव्हरी म्हणजे 920 ग्रॅम चोरीला गेलेलं सोनं आपण आहे त्या स्थितीत परत मिळवलेलं आहे. गुन्ह्यात 2 4 व्हीलर वापरलेल्या होत्या, त्यापैकी एक 4 व्हीलर आपण जप्त केलेली आहे आणि अजून 2 आरोपी याच्यामध्ये अटक होणे बाकी आहे. किती आरोपी याच्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत, त्यापैकी 4 आरोपी आता आपण अटक केलेले आहेत आणि 2 आरोपी अटक होणं बाकी आहे. त्या कुरिअर कंपनीचे काही सहभागी आहेत? नाही, कुरिअर कंपनी सुरुवातीला जो पहिल्यांदा अटक केलेला आरोपी होता त्यावेळेला त्यांनी कुरिअर कंपनीकडे पोलिसांचा संशय जावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण नंतर आपल्या लक्षात आलं की तो आपल्याला मिसगाईड करतोय आणि मग आपण नंतर वेगळ्या पद्धतीने तपास केला आणि याच्यामध्ये त्याचेच भाऊ, मावस भाऊ वगैरे असे याच्यामध्ये सहआरोपी निष्पन्न झाले. कुरिअरवाल्याचे यामध्ये नाही, कुरिअरवाल्याचा काही सहभाग नाहीये याच्यामध्ये. आरोपींनी प्रयत्न केला होता की कुरिअरवाल्याचा सहभाग याच्यामध्ये आपण पोलिसांना हे संशय त्याच्यामध्ये निर्माण करायचा, जेणेकरून ते मिसगाईड होतील आणि वेगळ्या तपास करतील. काही अल्पवयीन आहेत? नाहीयेत, कोणी अल्पवयीन नाही.